या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पूल 147 वर्ष जुना आहे आणि हाच 147 वर्ष जुना पूल जो आहे तो आज रात्री 12 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे। या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम जे आहे ते आज रात्रीपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी आज वाहतूक विभागाच्या वतीनं हा पूल आपल्याला जो समोर दिसतोय तो बंद करण्यात येणार आहे। कारण वरळी शिवडी जो उन्नत मार्ग आहे, जो उन्नत मार्ग बनवण्यासाठी हा पूल जो आहे तो पूल तोडण्यात येणार आहे आणि या ठिकाणी डबल डेकर दुमजली जो आहे तो पूल बनवण्यात येणार आहे आणि त्यासाठी हा पूल जो आहे 147 वर्ष जुना पूल जो आहे तो बंद करण्यात येणार आहे। त्याचा पाडकाम आज रात्रीपासून सुरू होणार आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर स्थानिकांच्या विरोधामुळे जो आहे तो हा पूल पाडण्याचं काम जे आहे ते 2 वेळा पुढे गेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये MMRDAच्या वतीनं खरं तर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा पूल पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु स्थानिकांनी विरोध केला होता आणि स्थानिकांनी विरोध केल्यानंतर ह्या पुलाचं पाडकाम जे आहे ते वाहतूक विभागाच्या वतीनं आणि MMRDAच्या वतीनं बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी हा पूल पाडला जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं। परंतु स्थानिकांचा प्रश्न न सुटल्यामुळे खरं तर हा पूल पाडण्याचं काम आणखी पुढे गेलं आणि आज रात्री 12 वाजता हा पूल बंद करण्यात येणार आणि रात्रीपासूनच पाडकामाला जे आहे ते सुरुवात केली जाणार आहे। कारण की अटल सेतूला आणि वरळी सिलिंकला जोडणारा जो वरळी शिवडी उन्नत मार्ग आहे हा उन्नत मार्ग या ठिकाणाहून जाणार आहे। त्याच्यामुळे हा उन्नत मार्गाला या पुलामुळे उशीर होतोय, त्याच्यामुळे लवकरात लवकर हा पूल पाडून बांधकामाला जे आहे ते सुरुवात केली जाणार आहे। त्याच्यामुळं प्रभादेवी, वरळी आणि परळ या दिशेला जाणारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना जो आहे तो वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। कारण की हा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा एल्फिन्स्टन पूल होता आणि 147 वर्ष एल्फिन्स्टन पूल जो आहे तो आता बंद होणार आहे। त्याच्यामुळं पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी दादर टीटीचा, त्यासोबतच टिळक ब्रिजचा आणि त्यासोबतच करी रोडचा ब्रिजचा वापर करण्यात यावा असं आव्हान जे आहे ते वाहतूक विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। जवळपास 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी जो आहे तो हा एल्फिन्स्टनचा पूल बांधण्यामध्ये जाणार आहे। परंतु आता स्थानिकांची नक्की काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की काही स्थानिकांचा प्रश्न जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री आशिष शेलार यांनी काहीसा मार्गी लावलेला आहे, परंतु अजून काहींचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला नाही। त्याच्यामुळं स्थानिकांची नक्की काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।